महाराष्ट्र अंधश्रम समिती गेल्या 5 मेला मुस्तकीम खा पठाणखा इसापूरला राहणाऱ्या या इस्माला असमका मौलवी या ढोंगी बाबांनी तुझ्या घरावर काही विशिष्ट छाया आलेली आहेत, तुला करणी झालेल्या आहे, जादूटोणा झालेला आहे, शैतान आलेला आहे आणि ते सगळं काढण्यासाठी तुला पूजा बांधावी लागेल आणि म्हणून सतत 5-6 दिवस ही पूजा करावी लागेल या नावाखाली त्यांनी या मुस्तकीमकडून 1,30,000 वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाईन भरायला लावलेत, ज्याचा नंबर मुस्तकीमकडे आहे। आणि त्याच्यानंतर घरी पूजा करण्याच्या नावावर ज्या दिवशी तो पहिल्यांदा आला त्या दिवशी त्यांनी एका कागदावर रक्त आणून दाखवले, म्हणजे रक्तसदृश तो कागद केला। हा चमत्कार करून दाखवल्यामुळे तो या बाबाला बळी पडला आणि मग 5 तारखेला पूजा करण्याच्या नावावर या मुस्तकीम आणि त्याच्या आईला त्यांनी घराबाहेर धाडले आणि फक्त वडील घरी असताना त्यांना सांगितले की पूजा करत असताना यामधल्या काही वस्तू कमी आहे आणि म्हणून तुम्ही बाजारात घेऊन जा। आणि म्हणून ते बाजारात निघून गेल्यानंतर या इस्माने घरातली त्यांची जी अलमारी होती ती अलमारी फोडून यातून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि 15,000 रोख हे घेऊन पळाला आणि त्याच्यानंतर बाबांनी थांगपत्ता लागू दिला नाही। यांनी वारंवार त्याला फोन करून पाहिला परंतु त्याने टाळण्याची उत्तर दिली आणि अखेरीस हार खाऊन त्यांनी 13 मे रोजी सावंगी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। ती लेखी तक्रार दिल्यानंतरही सावंगी पोलीस स्टेशनने ती तक्रार घेतली नाही, त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। जेव्हा की घरफोडीचा हा गुन्हा, जबरी चोरीचा गुन्हा आणि यासोबतच जादूटोणा विरोधी कायदा त्यावर लागू करायला पाहिजे होता, तो केला नाही। पोलिसांकडून टाळाटाळ सुरू आहे आणि म्हणून मुस्तकीम खा हा पठाण माझ्याकडे आलात आणि त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार केली। मी त्याची शहानिशा करून घेतली, सगळी बाब जाणून घेतली आणि त्याबाबत त्याला धीर दिला आणि या सगळ्या सबबीखाली महाराष्ट्र शासनाने पारित केलेला 2013चा कायदा हा त्यावर लागू होतो हे सकृतदर्शनी दिसून येते। आणि म्हणून दक्षता अधिकारी म्हणून सावंगी मेघे येथील पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी पुढाकार घेऊन या कायदा दाखल करावा आणि बाबाला अटक करावी, त्यासाठी सायबर खात्याची मदत घ्यावी। तसेच लोकांनाही आवाहन करतो की अशा कोणत्या भूलथापांना बळी पडू नये। कोणाच्याही अंगावर, कोणाच्याही घरावर कोणतीही दुष्ट छाया येत नाही, कोणी कोणाचं वाईट किंवा चांगलं करू शकत नाहीत, हा आत्मविश्वास आपल्यावर ठेवावा। असं जर असतं तर आता आपला पुलवामा जो घटना झालेली आहे या ठिकाणी आपले जे 28 लोक मारले गेलेत ते मारले गेले नसते किंवा 3 दिवस एकसारखं सिंदूरच्या अंतर्गत जे काही ऑपरेशन झालं त्यातही करायची गरज नव्हती। अशा बुवा बाबांना आपण तिथे नेलं असतं, त्यांचे फूकमंत्र मध्ये मारले असते, लिंबू फेकून मारले असते, आपल्याला कोणत्याही प्रकारच्या गोळ्या दारूगोळ्याची गरज पडली नसती, हेही लक्षात घ्यावं। पण तरी मात्र आपला विश्वास आहे हे प्रकरण जर दाखल झालं नाही तर आम्ही याची तक्रार मान्य पोलीस अधीक्षक वर्धा यांच्याकडे करू। त्यावरही जर आम्हाला न्याय मिळाला नाही आणि त्या बाबाला अटक झाली नाही तर आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोठवू आणि आमचा जो न्याय विभाग आहे, राज्याचा विधी विभाग आहे, याची आम्ही मदत घेऊ। आणि म्हणून आमची विनंती आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीतर्फे की या केसमध्ये माननीय ठाणेदार साहेबांनी आणि पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावं आणि या बाबाला जिथे तो कुठे असेल त्याचा सर्च करून त्याच्या दोन्ही फोन नंबर्स त्यांना दिलेले आहेत त्यावर सर्च करून सायबर खात्याची मदत घेऊन त्यांना अटक करावी आणि जादूटोणा विरोधी कायदा व तत्सम भादवीच्या विशिष्ट वेगवेगळ्या कलमांवर त्यावर कारवाई करण्यात यावी आणि बाबाला दंड व्हावा, जेणेकरून अशा घटना घडणार नाही। आणि यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार आणि प्रसार पूर्ण वर्धा जिल्ह्यावर होण्यासाठी कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा आणि ते घडून आणावं, तेव्हाच याला आळा बसेल आणि लोकांना त्यापासून सुटका मिळेल। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.